बऱ्याच वेळेला आपल्याला अनुभव येतो की आपण कधी कधी कामामध्ये बाहेर अडकतो आणि त्यावेळेला डबा सोबत असला तरी सुद्धा आपल्याला जेवायलाच वेळ मिळत नाही. काही वेळेला तर असंही घडतं की आपल्याला सकाळी लवकर कामाला बाहेर पडायचं असतं. एकदा बाहेर पडलो की डबा खायला मिळेल की नाही, जेवायला वेळ मिळेल की नाही हे आपल्याला माहितीच नसतं आणि म्हणून आपण भूक नसली तरी सुद्धा थोडंफार वेळेच्या अगोदरच खाऊन बाहेर पडतो. गृहिणींच्या बाबतीत सुद्धा एक गोष्ट नेहमी दिसते की मुलं शाळेतून आल्यानंतर त्यांच्यासोबत जेवूयात किंवा नवरा घरी आल्याशिवाय आम्ही जेवत नाही, त्याच्याबरोबरच आम्ही रोज जेवतो. ह्या गोष्टींच्यामुळे सुद्धा त्यांच्या जेवणाच्या वेळेमध्ये बदल होतात. ह्यालाच म्हणजेच वेळा बदलून जेवण्यालाच आयुर्वेदामध्ये विषमाशन असं म्हटलंय. मग ह्या विषमाशनचा आपल्या वाताशी काय संबंध? आपण घड्याळानुसार सगळ्या गोष्टी करत असतो, तसं शरीर सुद्धा त्याच्या जैविक घड्याळानुसार सगळ्या गोष्टी ज्या आपण रोज करत असतो त्या नियंत्रित करतं. जर आपल्याला 6 वाजता उठायची सवय असेल तर गजर न लावता सुद्धा 6 वाजता आपल्याला जाग येण्याचं काम सुद्धा ह्या घड्याळाकडून होतं. जर आपण दुपारी रोज 12 वाजता जेवत असू तर त्याच्या थोडा वेळ अगोदर पाचकस्राव तयार करणं आणि आत येणाऱ्या जेवणाचं वेळेत पचन करण्याचं काम, ती यंत्रणा चालू करणं हे सुद्धा ह्या जैविक घड्याळाकडूनच होत असतं. पण समजा एखाद्या दिवशी जर तुमची रोजची जेवणाची वेळ आहे त्याच्या अगोदरच तुम्ही जेवला, तुम्ही अगोदर जेवल्यामुळे त्यावेळेत तुमचे पाचकस्राव तयार झालेले नसतात, त्यामुळे तुम्ही घेतलेलं जेवण हे व्यवस्थित पचवलं जात नाही. त्याच्यातून अपचन, गॅसेस, मलावष्टंभ म्हणजे पोट साफ होण्याच्या तक्रारी उद्भवतात आणि मग आपल्या शरीरामध्ये अपचनातून जो आम दोष तयार होतो तो शरीरात साचायला लागतो आणि मग याच्यातूनच आमवात, सांधे अकडणे ह्या तक्रारी सुरू होतात. दुसरी गोष्ट अशीही घडते की तुमची रोजची जेवणाची वेळ असते ती टळून जाते. ह्यालाच आयुर्वेदामध्ये अतीत कालभुक्त असं म्हटलंय, म्हणजेच विलंबाने जेवण करणं किंवा योग्य वेळेला जेवण न करणं. मग ह्यामुळं होतं काय तर नेहमीच्या वेळेला आपल्या शरीरामध्ये अन्नाचं पचन करण्यासाठी पाचकस्राव तर तयार झालेले असतात. मग ह्यांना ज्या वेळेला पचवायला अन्नच मिळत नाही त्यावेळेला ते आपल्या शरीरातील आवश्यक धातूंना पचवायला लागतात. ह्याच्यातून आपल्या शरीरामध्ये धातुक्षय म्हणजेच आवश्यक ते धातू कमी पडायला लागतात. आपल्याला थकवा यायला लागतो, पित्ताच्या तक्रारी व्हायला लागतात आणि ह्याच्यातून मग शरीराची, सांध्यांची, हाडांची झीज व्हायला लागते. पुढं संधिवाताच्या तक्रारी उद्भवतात. आता तुम्ही म्हणाल की ही एवढी छोटी गोष्ट आहे, एखाद्या दिवशी असं घडलं म्हणून लगेच काय आम्हाला आजार होणार आहेत का? तर एखाद्या दुसऱ्या दिवशी असं घडलं म्हणून नक्कीच काही त्रास होणार नाही. पण जर वारंवार असं घडत असेल तर मात्र आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. आयुर्वेदामध्ये ह्या विषमाशनलाच कॉज ऑफ क्रोनिक डिसीजेस असं म्हटलंय, म्हणजे जे चिरकाल टिकणारे व्याधी असतात त्यांचं कारण हे विषमाशन असू शकतं असं आयुर्वेदात सांगितलं. मग आता यात काय करायचं तर सगळ्यात महत्त्वाचं मूळ कारण म्हणजे जेवणाच्या वेळेमध्ये बदल झाल्यामुळे हे सगळं घडतंय. त्यामुळं जेवणाच्या वेळेत शक्यतो बदल करू नका. तरी सुद्धा कामात अडकला असाल, प्रवासात असाल तर फळं किंवा हलकं काहीतरी खाऊन घ्या. चहावरती भूक ढकलू नका. काहीतरी अन्न पोटात टाका, म्हणजे जे पाचकस्राव तयार झालेत त्यांना पचवायला अन्न मिळालं तर बाकीचे पुढचे त्रास जास्त होणार नाहीत. आणि बऱ्याच वेळेला तुम्हाला कन्फ्युजन असते की माझी जेवणाची वेळच फिक्स नसते कारण मला भूक कधी लागते हे कळत नाही. अशा लोकांनी निदान 1 आठवडा जर आपल्या पचनाचं क्लोज ऑब्झर्वेशन केलं तर त्यांच्या लक्षात येईल की एक अशी वेळ असते की ज्या वेळेला आपल्याला चांगली भूक लागते त्यावेळेस जर आपण जेवलो तर ते जेवण पचतं. त्याच्या अगोदर जर आपण जेवलो तर अपचन होतं आणि त्याच्या उशिरा जर आपण जेवलो तरी सुद्धा आपलं पोट गच्च वाटतं. त्यामुळे जरा 1 आठवडाभर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल तुमची चांगल्या भुकेची वेळ कुठली आहे. ती वेळ तुमची नेहमीची फिक्स ठेवा आणि तेव्हा जेवायला सुरुवात करा. कारण जर त्यावेळेला तुम्ही जेवला तर तुमचं जेवण व्यवस्थित पचवलं जातं आणि तुमचं आरोग्य सुद्धा चांगलं राहतं आणि मग वाताच्या किंवा इतर सुद्धा जे दीर्घकालीन चिरकाल टिकणारे आजार आहेत त्यांच्यापासून सुद्धा तुम्ही स्वतःला दूर ठेवता.